गणपतीचा पहिला दिवस आम्ही खूप धमाल केली. नमस्कार मंडळी. रात्री 12 वाजता पुरोहित येणार होते, पण ते आले नाही. पण ते सकाळी लवकर 8 वाजता येणार होते. म्हणून सकाळी सर्वजण लवकर उठून छान तयार वगैरे झाले. रात्री 12 नंतर मी मोदकांचं सारण, पुरणपोळीचं पुरण वगैरे सगळं काही बनवून ठेवलं होतं. त्यामुळे सकाळी लवकरच आम्ही मोदक बनवायला घेतले नैवेद्यासाठी. सासूबाई, नणंदबाई आणि मी आम्ही तिघींनी मिळून मोदक बनवून घेतले. छोटूला माझ्या जवळच बसायचं होतं म्हणून तो माझ्या मांडीवर बसला. बरोबर 8 वाजता पुरोहित आले आणि मग त्यांना सर्व पूजेचं जे साहित्य आहे ते मी काढून दिले. यावर्षी गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती सासू सासऱ्यांनी केली आणि पूजा झाल्यानंतर आरती घेतली. पूजा झाली, आरती झाली आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानी विराजमान केलं. कोणीतरी मला कमेंट केलेली की आत्ता कसे काय गणपती, तर हे माघ महिन्याचे गणपती असतात जे दरवर्षी माझ्या घरी असतात. गणपतींना विराजमान केल्यानंतर सगळ्यात पहिले तर गणपती बाप्पांना 21 मोदकांचं नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद घेतला. पहिलाच दिवस आहे, आमंत्रण पण आम्ही भरपूर लोकांना केलेलं आहे, त्यामुळे स्वयंपाक पण भरपूर करायला घेतलेला आहे. तर बाहेर स्वयंपाकाचं काम चालू आहे. मी घरामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, त्यासोबत डाळ वगैरे त्यांना शिजवून दिली आणि या ज्या ताई आहेत त्या दरवर्षी आमचा स्वयंपाक बनवतात आणि स्वयंपाक त्या उत्तम बनवतात. तर त्यांना भाज्या वगैरे कापून दिल्या, कांदे टोमॅटो सगळं काही करून दिलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा जो गणपती बाप्पांचा महाप्रसाद आहे तो बनवला. आज स्वयंपाकामध्ये डाळ, भात, कोबी, चणा डाळ आणि वांगा बटाट्याची भाजी बनवलेली, त्यासोबत पापड, लोणचा, गुलाबजाम असा आजचा मेनू होता. बरोबर 1 वाजता सर्व स्वयंपाक झालं आणि त्यानंतर सर्वांना आम्ही जेवायला वाढलं. सर्वांचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि सर्व भांडी वगैरे घासली. तर असं करता करता 4 वाजले. पाहुणे पण भरपूर येत होते, त्यांच्यासोबत पण आम्ही वेळ घालवला आणि 4:30 वाजता बरोबर मी पोळ्या लाटायला घेतल्या. माझी जी आत्या आहे, दुसरी आत्या ज्या मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्यांनी मला चारी बनवून दिली आणि त्यानंतर मी गॅसवरच पोळ्या वगैरे लाटून घेतल्या. हे सर्व करता करता संध्याकाळचे 6 वाजले. संध्याकाळी पण खूप पाहुणे येणार होते, त्यामुळे संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो आम्ही लगेचच 6 वाजता करायला घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आम्ही डाळ, भात, कोरमा भाजी आणि मिरचीची भाजीसुद्धा होती. तर एकीकडे भात ठेवला, दुसरीकडे चूल पण पेटवली, तिथे डाळ वगैरे फोडणीला दिली. तर सगळे मिळून आम्ही स्वयंपाक केला. सगळे जेवले. जेवल्यानंतर भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर आम्ही डान्स करायला सुरुवात केली. तर फ्रेंड्स, असा होता गणपतीचा पहिला दिवस आणि अशा प्रकारे आम्ही खूप धमाल केलेली आहे. चला आता नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय.